ए मिरे, जा तू झाडाची 2-3 पानं घेऊन ये. ताट नको का जेवायला? आणि मी काय करू? छकुले, तू घे जेवायला. मी बघ कशी गोल गरगरीत भाकरी केली. तारा, तुला भाकरी जमायला लागल्या म्हणजे तुझं आता लगीन होणार. होय ग, अक्षी मोठ्या बाईसारखीच. कोण म्हणलं? माझी आई म्हणती पोरीला घरकाम जमायला लागलं की तिचं लगीन करतात. आई, लय उशीर झाला ग. आबा अजून आलं नाही घरला. अगं तारा, तुला तर माहिती नव्हतं, चाकरी करायची म्हणल्यावर काम झालं बिगर येऊन देत असतो होय ग मालक. हा, आले होय. बसा बसा. वाईट जरा चुलीवर शेका, अंगात जर थंडी भरली आता उभी येईल. अगं काय घेऊन बसली त्या थंडीत? पोटात कोकाय लागली ती. लवकर भाकर तुकडा वाढ. बसा बाईस इथं जरा उभीला अंगाला जरा शेकोटीला शेकून घ्या. थंडीचं काय घेऊन बसलीस? पार्वती, पोटात कालवा कालू व्हायला लागली. पटक्याच भाकरी टाक. अहो वाईट जरा कळ काढा. भाकऱ्या तर झाल्या ती, बेसन फक्त परतायचंय. अगं पोटातलं काव वरडायला लागल्यात. बर आवर लवकर. मी काय जेवल्याशिवाय हालत नाही बघ इथून. आबा, तुम्ही बी खेळा की माझ्या बरं. ही 4 खड तुमची. चला. अगं बाई, या भुके पायी तर माझ्या ताराकडे लक्षच नाही गेलं. अगं तारा, जेव तुझा ग खेळ, मला कावा जमायचा. एवढी मोठी घोडी झाली तरी अजून खेळत चालला हिचा. शिवली ग पार्वती, माझं लेकरू अजून लहान आहे की. अहो ते तुमच्या आणि माझ्यासाठी, लोकांसाठी काय. हं? पार्वती, पाणी आण ग वाईस. अहो आपली तारा म्हणता म्हणता आता 15 वर्षाची होईल. तेव्हा काहीतरी हालचाल आता सुरू केलेली बरी ना. अगं कशाबद्दल बोलतीयस तू? उगा एक घेऊन पेडगावला जाऊ नका, लगीन वयात आली पोर. खरं आहे तुझं. अगं तिला नाही कळत अजून संसार. संसार करायला काय ती तुया एवढी आहे म्हणजे? मी तुमच्या घरला लगीन करून आलं तेव्हा मी 12 वर्षाची होते ना, तरी इथपर संसार आणलाच ना प्रपंच.
ती बी आहे म्हणा, पाण्यात पडल्याशिवाय पावता येत नाही. आणि आज ना उद्या तिचा हात पिवळ करावं लागणारच की. पण असं अचानक लेकराला परक्याच्या हातात द्यायचं. आव ती तर रीत आहे जगाची. आज ना उद्या पोरीचं लगीन तर करायलाच हवंय ना. माझं तर टोचकच काम द्याय ना बघ. तुम्ही बी दिवसभर कामावर असताय, मी बी लागलं तर मजुरीला जाते. घरी पोर एकटीच असते ना. करो नारायण. पण ना उद्या परिस्थितीत घडलं म्हणजे तसं बी मागच्या पानकाळ्यात त्या धनाच्या पुरीचं लग्न झालं. ती पण आपल्या ताराच्या संगतचीच आहे की ग. अहो म्हणून तर म्हणते आता सूर्यकेच्या मागे लागा. राम राम आप्पासाहेब. अरे राम राम. ये सकाराम बस. आयला सरपंचाची कशी काय वाट चुकली गरीबाच्या घरी. भास्कांना अशी शब्दाची टपली मारायची वय. अहो तुम्ही गावचं जुनं वतनदार, तुमच्या घरी यायला नको वय. अरे ये की बाबा, तुझंच घर आहे. हक्काने यायचं कधी बी. बर कस काय येणं केलं? काय नाही आप्पा, वाटावरून चाललो होतं, म्हटलं आपणला राम राम घालून जावा. बरं झालं आला तीस. ए जनाबाई, तर पाणी घेऊन ये. आणवायची आठव 2 कप. तू आला ती चांगलं झालं बरं का, नाही तर मीच येणार होत तुझ्याकडं. योगायोगच म्हणायचं की आप्पा. हा बरं झालं आलास. योगायोग म्हण नाही तर वारचीची इच्छा म्हण. काय झाले आता बघ, वयामानाने मला काही हिंड होत नाही. मी कुठं जात नाही गावाशिवाय पहिल्यावर. तू कायम फिरती असतो, राजकारणातला माणूस आहे. नाताचं लगीन करावं म्हणते. जर एखादी पोरगी तुझ्या बघण्यात असेल तर सुचव की. समद खरं आहे बघा आप्पा. अहो पण नातू कुठं आहे तुमचा? आधी त्याला माझ्या डोळ्या काढून तर जाऊ द्या. असं की इथंच खेळत असत. केशव, ए केशव, घ्या मामांची पाणी. भाऊ घ्या पाणी. घ्या. सुनबाई, केशव कुठे? हाय की इथंच खेळतोय. जा बोलवून आणा त्याला. जाते, धाडते मी त्याला. ठीक आहे. म्हणाव घरी बोलावले, गोट्यात पाठवून द्या. इथे दांडू माझा आहे, तुम्हाला खेळायची खेळणार. केशव, ए केशव, इकडे या, इकडे या. काय काय आप्पांनी बोलवले तुला. बिगी बिगी चल बरं घरला. तू होय मोरे, मी आलो मागणे. अरे तू चाललाय घरी, आम्हाला भेटून आणू तर दे.
नाही देणार जपाळा तिकडे अरे चिडकच आहे दांडू दे साळू साळू बनवला ए जा चला ए नाही देत नाही देत चल करा काय करायचं तिकडे नाही देत चल दांडू दे पोरग तर अजून खेळातच दंग आहे म्हणायचं आप्पा. अरे बाबा आमच्या लग्नाच्या वेळेला तर खेळ बी कळत नव्हता आम्हाला. आले चिरंजीव. राम 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 बसा. केशवचं लगीन करायची विचार चाललाय. झोपीच्या पोराचं लगीन करावं लागतंय बघा. पण ती प्रथा आहे म्हणा. हा कसं बोलला. आता सरपंच आम्हाला जेव्हा मिस्टर सुद्धा फुटलं नव्हतं तेव्हा आप्पांनी आमचं 15 वर्षी लगीन करून टाकलं. कुठल्याही गोष्टी टायमाला झालेल्या बऱ्या. खरंय खरंय. आप्पा बोलवलोय मला तुम्ही. हा इकडे ये. हे बघ हे साखाराम काका पाया पड. अरे नाही नाही राहू दे बाळा. वर्ग मी काय म्हणतोय आप्पा, हा शेजारच्या वाडीत एक पोरगी आहे बघा बघण्यात माझ्या. तसा तो बी दोस्तच आहे माझा, पण परिस्थिती थोडी वांगाळ आहे आप्पा. देण्या घेण्याचं सूत्र काय जुळायचं नाही. पोर पटली ना जोड जोडला का नाही आपला तर नुसती साखर द्या झालं. पोरीच्या हातावर साखर ठेवली आणि पोराच्या हातावर ठेवली तरी मग तर भ्यावच नाही. मी उद्याच बोलतो बघा त्याच्याशी. बर आप्पा माणिकराव येतो मी. राम राम. कसं लाज होते आप्पा बघा नातू. तो नव्हता लाजला का असाच लाजायचे की तू बी. आता जरा पोरा सोबत खेळायचं बंद करा. हा केशव आता इथे दादू बंद करायचं. तुझं लगीन करणार आहे आम्ही. जबाबदारी आल्या होईल सगळं ते. ए किसन आज लय बाप लाग रे. आलोय वाईस देवासाठी. तारा ही वाईस ठेव देवा पुढं. धर धर तारा वाईस देवा पुढं ठेव. देवामोर तर फुलं ठेवतात ना बा. ज्याला जी इच्छा मागायची त्याची जुळती वस्तू सुद्धा ठेवतात. ठेव तुला नाही उमगायचं. तारे तुला भाकऱ्या जमायला लागल्या म्हणजे आता तुझं लगीन होणार. आव ती तर रीत आहे जगाची. आज ना उद्या पोरीचं लगीन तर करायलाच हवंय ना. तसे सगळ्या गोष्टी वेळेवर झालेल्या बऱ्या. हा, मला माहित नव्हतं त्याला माहिती. पाणी पाणी बस राम राम पाहुण. राम 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 राम. किसन हे बघ समधी इथं मंडळी बसली बघ. काही विचारायचं असन काय बोलायचं असन तर समजा विचारून घे बघ. पटते का किसनराव. पोरीचा बाप म्हणून काय विचारायचे आत्ताच विचारून घ्या. होय होय विचारायचं काय आहे त्यात. सकाराम म्हणजे लय माझ्या जीवाचा मैत्र आहे. त्यांनी स्थळ बघितलं म्हणजे त्यात काय आहे ते चांगलंच बघणार की. माझी काय बी इच्छा नाही. फक्त पोरीला सांभाळून घ्या. ती अजून नादान आहे. काय चुकलं माकलं सांभाळून घ्या पोरीला. तुमची पोर ती आमची पोरच की. काही बी काळजी करू नका. जसं आम्ही आमच्या केशवला सांभाळलंय तसं तिला जीवाभावाने सांभाळू आम्ही. हीच इच्छा आहे आमची. बर मग आता गाठ कवा बांधायची
ते बी आल्या सरशी ठरूनच घ्या. होय होय. मी उद्याच्याला जोशीबाला गाठतो. योग जोडला की पुढचा मार्ग मोकळा. एकच प्रश्न मनात आहे, एवढ्या लवकर लग्नाची तयारी होईन का नाही कुणास ठाऊक. अहो त्याची काही काळजी करू नका. तुम्हाला छोटे खाणी जसं जमन तसं आम्हाला बी चालेल की का बाप्पा. बरोबर आहे. नशीब काढलं पोरी तू, चांगल्या घरी गेली. बरं लागा तयारी, लवकरच निघतो आम्ही. होय होय, चौकात जा. हा. अवघ्या 15 वर्षाच्या ताराचं लग्न केशव सोबत झालं. हसत खेळत बागडणाऱ्या ताराचं निरागस बालपण रीती रिवाज आणि परंपरा याच्या ओझ्याखाली दबून गेले. तारे तर काय करते कोपऱ्यात, ये इकडं कणिक मळायची, मला मदत कर. मला नाही येत. अगं आईकडून निदान तेवढं तरी शिकून यायचं. काय बेया सून आली पण आपणच खापा रात्रंदिस इथं. ये इकडं तारा, मेस शिकवते तुला. अरे वा, आज आमच्या लेकीचा हातच ताटात वाढून येणार वाटतं आमच्या. होय येईल ना, पोळ्या बी येत नाही म्हणतीया, तेव्हा नुसती कणिकच वाढून घ्यावं लागेल तुम्हाला ताटात. अगं जमन कितीला हळूहळू, एवढं काय तिच्या वचके तारा. आणि आपलं फक्कड पैकी राहायचं आणि हळूहळू समज शिकून घ्यायचं बघ. हा घाबरायचं नाही, मी आहे. तारा रडतेस काय? आता ही सासरच माहेर समजायचं. मी आहे ना तुझा बाप, खंबीरपणे उभा राहायला. नको रडू. अगं तारा काय झालं रडायला तुला? अहो आपण आठवण येते हो. नको रडू. लगीन झालं तरी अजून खेळतेस का केशव? ए केशव, अरे कवर खेळायचं आता, पार लगीन झालं की तुझं. हे पोरांनो, हे पोरो, हे चला बरं आता. त्याचं लगीन झालं आता, तेवढा नाही खेळणार बस. ए पोरा, काय करावं बाबा आता ह्याला? खेळायचं का तुला? नाही, मी मोठी झाली आता, मला नाही खेळायचं. मी काय बारीक आहे काय मग? तुम्हालाच माहित, तुम्हीच खेळताय ना आता.
अरे चल ना खेळायला, इथं का बसलाय? अरे नाही अरे मी काय लहान राहिलो काय? जातो मी खेळा. अरे मोठा झालोय ना मी आता. लगीन झालंय माझं आता. खेळा तुम्ही, जाऊ जाऊ. होय का? बर बर खेळतो. खेळा तुटा खेळा तिकडे पटांगणाला. बर बर. तारा. तारा म्हणायला गेलं तर एक छोटीशी मुलगीच, पण तिनं अवघं घर आपल्या खांद्यावर घेतलं होतं. आई वडिलांच्या प्रेमात वाढलेली तारा सासू सासऱ्यांच्या मनात स्वतःची जागा निर्माण करण्यात यशस्वी झाली. केशवलाही तिनं खेळण्यातून जबाबदारीकडे वळवलं. सुखी संसाराचा गाडा हाकत असतानाच बालवयातच तारा गरोदर राहिली. असे दिवस उलटत गेले आणि म्हणता म्हणता 9वा महिनाही संपत आला. चला लवकर गेलं पाहिजे. आवरून सावरून कुठं निघाली सवारी? आप्पा ते वरच्या वाडीत एक लगीन आहे, तिकडच चाललोय. मामांजी, आपल्या केशवच्या लग्नात सगळं घर खरडून आलं होतं. आपण पण जायलाच पाहिजे. मग चला की, तुम्हाला यायचं असेल तर लगेच येऊ जाऊन, जवळच इथे. अरे लाज लाज्या इकली का काय पार? का डोसकेनी पार पांगळ झालाय? घरात 9 महिन्याची पोटूशी लेकरू येते आणि ती ठेवून चालला होय तुम्ही बाहेर? आप्पा तसं नाही म्हणलं, बिगी बिगी लगेच जाऊन आलो असतो. घरात व्हा आधी, बिना अकलीची भोपळे झालेत निसते. वा घरात. पोटात बी फिरल्यागत होतंय नुसतं. अगं असं तुला काही दिवसापासून होतं या, आणि तशी या जगात काय तूच आई होणार होती वय? तसं नाही हो, पण माझी आई म्हणते आज तू लय लवकर दिवस गेलं ग, एवढ्या लवकर नको होतं जायला. अगं तुझ्या आईला काय जातंय बोलायला? काय नाही होत, तू नको घाबरू. लय पोटात दुखतंय. आई ग, सासूबाईंना बोलवा. सासूबाईंना बोलवा ना. आई बाबा, आई बाबा. आई, अरे काय झालं म्हणायला? बोलवा ना. काय झालं केशव? आई ग. इथं पोटात काय नाही अरे उभं करायला जाईन, पहिलं बोलवा ना पटकन. होय होय जातो मी. तारे धीर ग, आलोच मी. पुरी तू धीर धर, काळजी करू नको. लाईन बाई किती वेळ आता, थोडा धीर धर बाळा. हा बरोबर आहे, बरोबर आहे. गेले ना लाईन बाईला गेली, थोडा धीर धर बाळा. दाय होय, दार उघडा. दाय बाई. अरे काय झालंय? काय दम लागलाय एवढा? अहो माझ्या बायकोच्या पोटात कळा निघायलेत. अरे बापरे. अच्छा ना, चल चल चल, पिशवी किती? तिकडे दे. चल.
गडी माणसं बाहेर व्हा. त्याला काही दूध नाही फक्त. काय होतंय ग? बरोबर काशी. ही धर चिठ्ठी. गावातल्या वैद्याकडून एवढं सामान घेऊन ये. आई बाबा अहो काय झालंय नेमकं मला सांगा की आप्पा 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 सांगा ना मला काय झालं आप्पा 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 काय झालंय मुलगी झाली. आप्पा बघा ना लिहिलं बघा अहो बक्षी तारावर गेली हो आई आई अगं बघ ना तारीवणी दिसते अगं ही बाबा बघा की तारा 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 आकाशातील तारा जितका छोटा दिसतो तितक्याच छोट्या वयात लग्न झाली तर हेच होणार, पुन्हा पुन्हा होणार आणि होतच राहणार. बालविवाहाचा शिकार होऊन आकाशात चमकणाऱ्या तमाम तारांना समर्पित